स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण एक वेगळ्या पद्धतीने कणिक भिजवणार आहोत आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे मी 4 फुलपत्र हरभऱ्याची डाळ घेतलेली होती आणि ती स्वच्छ धुवून मी रात्रभर हिला भिजवलेला आहे। आता त्यामुळे आपल्याला ही डाळ पटकन शिजण्यास मदत होईल। अगदी छान अशी आपली भिजलेली डाळ आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। वेळ असेल तुमच्याकडे तर नक्कीच जास्त वेळ भिजवा, कारण डायरेक्ट जर आपण शिजवली ना तर ती लवकर डाळ शिजत नाही। आता यामध्ये मी ही 1 पातेलं भरून मी पाणी घातलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। हळद खूप जास्त घालायची नाही आहे, थोडीशीच हळद घालायची आहे, नावापुरतीच आपली। इथे मी तूप वितळवून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं आपल्याला 1 हात चमचाभर असं तूप देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आता याला कुकरचं झाकण लावून घेणार आहे। आणि आपली डाळ भिजलेली आहे त्यामुळे फार वेळ लागणार नाही। अगदी 4 शिट्ट्या करून आपण कुकरच्या घेऊयात। आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घ्यायचे आहे। इथे सुरुवातीला मी 1 कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण चाळून घ्यायचं आहे। पुरणपोळी करताना नेहमी पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला। आणि आणखी 1 कप भरून मी पीठ घेणार आहे। आता हे 2 कप मी पीठ घेतलेलं आहे, ते आपण व्यवस्थित असं चाळून घेऊ। त्यामध्ये मी इथे अर्धा कप मैदा घेतलेला आहे, तो देखील आपण इथे यामध्ये घालून घ्यायचा आहे। अर्ध्या कपाला पण मी कमीच घेतलेला आहे, खूप जास्त मैदा घालायचा नाही, कारण मग पोळी कडक अशी होती, त्यासाठी आपण अगदी थोडासाच मैदा घ्यायचा आहे। आणि हे पीठ आपण व्यवस्थित असं चाळून घेऊयात। ते पीठ व्यवस्थित असे चाळून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि इथे मी तूप देखील घालणार आहे, म्हणजे आपली पोळी मऊसूत अशी बनवून तयार होईल। छोटा चमचा आहे, साधारणतः 4 चमचे मी छोट्या चमच्याचे घेतलेले आहेत। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला अगोदर तूप हे सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे, म्हणजे आपली पुरणपोळी खूपच खुसखुशीत अशी बनवून तयार होते। आणखीन मी तुम्हाला सिक्रेट गोष्ट सांगणार आहे। सर्वसाधारणतः सर्वजण पाण्याचा वापर करतात, पण मी इथे पाण्याचा वापर न करता आमच्याकडे जी पद्धत वापरतात तीच पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे। इथे मी हे दूध घेतलेलं आहे, हे दूध आहे। दुधामध्ये अगदी किंचितच मी पाणी घातलेलं आहे। आणि हे पाणी आपण दूध घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की पुरणपोळी करून बघा। अगोदरच्या पद्धतीमध्ये साधारणतः दूध आणि थोडंसं पाणी घालून कणिक मळल्या जायची, म्हणजे पोळ्या आपल्या मऊ लुसलुशीत अशा खूप छान अशा बनून तयार व्हायच्या। आता हे थोडं थोडं करून पाणी घालूयात आणि आपण याचा एक गोळा बनवून घेऊयात। इथे आपले पीठ व्यवस्थित असे मळून झालेले आहे। आता आपण अगदी त्यावरती थोडंसं असं तेल घालायचं आहे। अगदी पावपळी मी तेल घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात आपण। आणि ही कणिक छान अशी व्यवस्थित चुरून घ्यायची आहे। आता इथे पाणी देखील आपण वापरायचं आहे। मी माझी कणिक पाण्यामध्ये वगैरे ठेवणार नाही, पाण्यामध्ये न ठेवता आपण असा तेल पाण्याचा हात लावून छान असं हिला मस्त मळून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनिट आपण थोडंसं तेलाचा पाण्याचा हात लावून ही कणिक मऊसूत अशी करून घ्यायची आहे, म्हणजे खूप वेळ भिजवण्याची पण हिला गरज लागत नाही। पण मळण्यामध्ये मात्र थोडा वेळ लागतो। थोडंसं पाणी, थोडंसं तेल असं करून आपल्याला हे घ्यायचं आहे। आणि या पद्धतीने कणिक आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे। या पद्धतीनं आपण कणिक थोडीशी आपली हे करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी मऊसूत आपली कणिक भिजून तयार होते। थोडंसं पाण्याचा हात आणि अगदी थोडंसं पुन्हा तेल घालायचं आहे। असं तेल पाण्याचा हात लावून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे। अगदी 15-1 मिनिटामध्ये आपली कणिक छान अशी भिजून तयार होते। कणिक छान अशी मळून तयार झालेली आहे, फार वेळ भिजवण्याची पण गरज लागत नाही। आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक साधारणतः 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण आपले पुरण चेक करून घेऊयात। इथे आपली डाळ देखील छान शिजून झालेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। आपली डाळ मऊसूत अशी भिजवल्यामुळे जास्त वेळ लागलेला नाही, 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजून झालेली आहे। आणि इथे मी आमटीसाठी येळवणं देखील काढलेलं आहे। आता ही डाळ गरम आहे तोपर्यंतच आपण अशी डाळ ही थोडी हटवून घेऊयात, म्हणजे आपल्याला डाळ वाटायला देखील सोपं जाईल, फार वेळ पण लागणार नाही। अगदी 1 मिनिटभर आपण ही डाळ अशी व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात। डाळ घोटून झालेली आहे। आता यातीलच थोडी डाळ मी इथे एका प्लेटमध्ये आमटीसाठी अगदी काढून घेणार आहे।
थोडीशी अगदी 1-2 ते 3 चमचे मी एवढी डाळ काढून घेतलेली आहे. आता आपण हा कुकर लगेचच इकडे गॅसवरती मी कुकर ठेवून घेणार आहे. आपण गॅस चालू करूया आणि हा कुकर आपण डायरेक्ट ह्या गॅसवरती ठेवून घेऊयात. आता इथे मी 4 वाटी डाळ घेतलेली होती, त्यासाठी इथे मी 3 फुलपात्र मी इथे गूळ घालून घेणार आहे. 1, 2 आणि हे 3रं फुलपात्र घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त गोड पुरणपोळी हवी असेल तर तुम्ही इथे 4 वाटीसाठी 4 वाट्या गूळ देखील तुम्ही घेऊ शकताय. पण जास्त गोड नाही चांगले लागत, त्यामुळे मी इथे 3 फुलपात्रच असा गूळ घेतलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मीडियम गॅसवरती आपल्याला गूळ छान असा यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. आपलं पुरण शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे एका गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा मी बडीशोप घेतलेली आहे. ती बडीशोप आपल्याला हलकीशी अशी भाजून घ्यायची आहे. आपण बडीशोप आणि विलायची आणि जायफळ थोडंसं किसून घालणार आहोत. विलायचीची पूड माझ्याकडे मी तयार करून ठेवलेलीच आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि थंड करायला बडीशोप ठेवूयात. इथे आपले पुरण छान असे शिजून होत आलेले आहे. आता आपण त्यामध्ये 1 छोटा चमचा आहे, छोटा चमच्याने मी 1-1.5 चमचा इथे तूप घेतलेलं आहे, ते आपण घालून घेऊयात. इथे मी जायफळ खिसून घेतलेलं आहे थोडंसं, ते घालून घ्यायचं आहे. आणि इथे बडीशोप आणि विलायची हे दोन्ही मिक्स केलेले आहेत, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. आणि आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आपलं पुरण आता बऱ्यापैकी शिजलेलंच आहे. या पद्धतीने आपण हे उभा करून पाहायचं, पळी किंवा तुम्ही चमचा काय घेतला असेल ते. हे जर थांबत असेल तर मग आपलं पुरण छान असं शिजून तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता हे हलकेसे थंड झालेले आहे. आता आपण अशी चाळण घेतलेली आहे मी एक. आपले पुरण हलकेसे थंड झालेले आहे. आता आपण या पद्धतीची चाळण घेतलेली आहे मी. त्यामध्ये आपण हे पुरण घालून व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. हलकंसं गरम आहे तोपर्यंतच आपण ही प्रोसेस करून घ्यायची आहे, म्हणजे खूप गार झाल्यानंतर थोडंसं पुरण वाटायला त्रास होतो. त्यामुळे आपण पटपट असं गरम आहे तोपर्यंतच या पद्धतीने आपण हे वाटून घेऊया पुरण. हे पहा, या पद्धतीने आपले पुरण छान असे वाटून होत आहे. आणि हे मागच्या साईडचं आहे ते देखील आपण व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. हलकंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आता याच पद्धतीने मी पुरण सगळं आपलं वाटून घेणार आहे. छान असे भिजून तयार झालेले आहेत. पाहू शकता इथे तुम्ही, हे या पद्धतीने आपले पीठ बनून असे तयार झालेले आहे. याच पद्धतीचं आपल्याला पुरणपोळीसाठी पीठ हवं आहे. आता त्यातील एक छोटासा उंडा आपण काढून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला गोल करायचा आहे आणि पिठामध्ये बुडवून त्याची छान अशी आपल्याला पारी करून घ्यायची आहे, अशी या पद्धतीने. आणि आता यावरती थोडंसं अगदी पीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पुरण खाली चिकटणार नाही, पुरणपोळी फुटणार देखील नाही. इथे आपलं पुरण देखील छान असं वाटून तयार झालेलं आहे. आता त्यातीलच मी पुरण यामध्ये घालून घेत आहे आणि या पद्धतीने आपण हे पुरण आत सरकवायचं आहे. आणि आत सरकवत या पद्धतीने आपल्याला गोल गोल असं फिरवत याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. या पद्धतीने भरपूर असं पुरण आपण यामध्ये घातलेलं आहे. आता हलक्या हाताने आपण हे प्रेस करायचं आहे आणि पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. आणि लगेचच इथं आपल्याला पुरणपोळी आपली करायला घ्यायची आहे. अगदी थोडंसं पीठ मी घालून घेते. इकडं गॅसवरती तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे साईडला. अगदी हलक्या हाताने आपण ही पुरणपोळी लाटून घेणार आहोत. थोडंसं अगदी आपण पीठ घालून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गोल गोल असं आपली पुरणपोळी आपण छान अशी लाटून घेऊया. इकडे आपला गॅस देखील तवा देखील गॅसवरती ठेवलेला गरम झालेला आहे. आपण अगदी थोडंसं सुरुवातीला तेल घालून घेऊयात आणि इकडे आपली पोळी देखील छान अशी बनवून झालेली आहे. अगदी अलगद हलक्या हाताने आपण ती पोळी यावरती सोडून घेऊया आणि आता आपण भाजून घेऊया. दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे.
आता आपण साईडनं हलकंसं थोडंसं अगदी तेल घालून घेऊयात आणि या पद्धतीने आपण ही पोळी पलटी करून घ्यायची आहे. आणि या साईडनं देखील अगदी हलकंसं आपण तेल लावून घेऊया. तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही तूप देखील इथं लावू शकता. दोन्ही साईडनं आपण ही पोळी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. पोळी आपली छान भाजून झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेऊया. हा इथे आपल्या छान गरमागरम मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे. तुम्हाला माझ्या पद्धतीच्या पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.